जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पहिला चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय, संपलाय, पकडला झेल, संपलाय। बॅटर प्रसादचा खेळ, पहिला विकेट डाऊन। धन्यवाद डीजे। पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला आणि या विकेटचं सेलिब्रेशन टीम फिनिस्टापेक्षा जास्त टीम चिमाजी वॉरियर्स संघ करेल, कारण हा सामना जर इथून पुढे टीम लेबेटो इंडियन्स जिंकली तर अतिरिक्तची मेहनत मैदानाच्या आतमध्ये टीम चिमाजी वॉरियर्स संघाला करावी लागेल, कारण संपूर्ण आता पाठिंबा या सामन्यामध्ये टीम चिमाजी वॉरियर्स संघाचा टीम फिनिस्टाला असेल। धावसंख्या 2 चेंडूचा खेळ समाप्त, 1 धाव 1 कड्याच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय। यावेळेसचा चेंडू 1 धाव आली, एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना मैथिल पाटीलला आपण गोलंदाजीवर पाहतोय। येस, चिमाजी वॉरियर्सचे कर्णधार देखील, संघ मालक देखील इथे पाहायला मिळतात आपल्याला, भूषणजी वर्तक साहेब। आजच्या संपूर्ण पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या मार्फत आपण समालोचन ऐकलं आणि त्यांना देखील आपण इथे पाहतोय। यावेळेसचा चेंडू हलक्या हाताने खेळला, निनाद राऊत यांना आपण स्ट्रायकिंग एंडला पाहिलं होतं। या चेंडूवरती आले 1, एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना चेंडू झालेत या षटकातील 5, धावसंख्या झाली आहे 3। आदेश पाटील यांच्या समवेत आम्ही सध्या चांगलं काम आदेश पाटील यांचं पाहतोय। यावेळेसचा चेंडू येस, चौकार आलाय या चेंडूवरती। AVPL 4। कोण नडल तू असल्यावर, फरक पडतो तू नसल्यावर। आजची दोस्ती आपली भावा, आजची दोस्ती आपली भावा। असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा। असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा। हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा। असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा। धन्यवाद डीजे। एकंदरीत एका षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते 7 वरती। एका षटकाच्या अखेरीस लीग फॉर्मॅटची आपण ही स्पर्धा पाहतो, जिथे 9 संघ या स्पर्धेमध्ये एकमेकांसमोर लढताना आपल्याला पाहायला मिळतात। दुसरा षटक गोलंदाजी मार्क वरती आपण सानिध्य यांना पाहतोय। यावेळेचा बॉल बॅकफुटला येत असताना चाललाय चेंडू सीमा रेषा पार। या चेंडूवरती आल्या 4 धावा, चौकार। आधी होता लई चांगला, मग वाईट वागला। त्यानं केली अशी गद्दारी, त्यानं केली अशी गद्दारी। दोस्त होता हो लई जबरी, आणि निघाला तो धन्यवाद। AVPL चौकार इथे आपल्याला पाहायला मिळालाय। बॅकफुटला येत असताना निनाद राऊत यांच्या बॅटमधून 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात। यावेळेचा चेंडू पहा पडल्यानंतर बाहेर निघाला, चेंडू सरळ जाऊन मागच्या पायाला धडकत असताना या चेंडूवरती आली 1 धाव। इकडे धाव फलक पुढे सरकत असताना 12 वरती जाऊन पोहोचतोय। यावेळेचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची इथे सांगता आपल्याला पाहायला मिळतेय। 12 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली असताना आपण पाहतोय। आपण मगाशी चर्चा करत होतो की 2 संघांबद्दल, म्हणजेच या सामन्याचा विजेता आणि नंतरच्या सामन्यामध्ये खेळणारा एक संघ। लीग फॉर्मॅटची हीच मजा आहे, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करत असलेली मेहनत
यावेळेसचा चेंडू पहा पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला. या चेंडूवरती आले एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. पुढचा चेंडू बॅटची इनर एज लागत असताना आतमध्ये चालला. चला मी विनंती करतो की माननीय श्री सुरेशजी कवळी साहेब, आपण जिथे कुठे असाल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येऊन रनआउटची संधी निर्माण झाली होती. फेकी चुकीच्या एंडला इथे पाहायला मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर काय झाला? स्कोर काय झाला? 14 धावा एकंदरीत आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यश गुड्डे आल्यावर कॉल कर. यश गुड्डे आल्यावर कॉल कर. यावेळेसचा चेंडू वेगवान फटका पाहायला मिळाला. रनआउटची संधी मात्र गोलंदाजाकडून होतीये चूक. या चेंडूवरती आली एक धाव. बंधू आला की कॉल कर. कॉमेंट्रीला बसलो अंडर पटापट होतात. दोन चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेसचा चेंडू वेगवान फटका पाहायला मिळाला. या चेंडूवरती आलाय ABPL चौकार अनिकेत यांच्या बॅट मधून. कुणाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. साहिल पाटीलला आपण गोलंदाजी मॅच वरती पाहतोय. यावेळेसचा चेंडू फुलटोस, त्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय समोरच्या दिशेने. या चेंडूवरती आली एक. एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतंय 20 वरती. यावेळेसचा चेंडू यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. विकेट क्रमांक 2चं बटन. निनाद राऊत यांचा खेळ समाप्त. हे पावर आहे त्याच्या नावाची, कधी मागत आडा तिडा. पावर आहे त्याच्या नावाची, कधी मागत आडा तिडा. जिथ भाई हमारा खड़ा तो लागे सरकार से भी बड़ा. जिथ भाई हमारा खड़ा तो लागे सरकार से. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केला गेला. चेंडू चालला गॅप मध्ये. 1-2 धावा देऊन चालला. दुहेरी धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊन पोस्ट 1 धावा. डिसिजन चेंज करण्यात आला. धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचतीये 21 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा षटक. पहिला चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर धाडून दिला. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. अरे इलाका सुदे कोणाचा पण धमाका आमचाच असतो. अरे लगा सदे कोणाचा पण धमाका आमचाच असतो. अरे बाप तो बापच असतो, त्याचा रुतबा कायम दिसतो. ए बाप तो बापच असतो, त्याचा रुतबा कायम दिसतो. बाप तो बापच असतो.
विकेटचं पतन इथे पाहायला मिळालं. 21 वरती 3 बाद अशी स्थिती आपल्याला लेबेटो इंडियन्स संघाच्या मार्फत पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू केवळ दिशा दिली आहे. या चेंडूवरती आली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त. 22 वरती 3 अशी स्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लेबेटो इंडियन्स संघाची पाहायला मिळते. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळालंय. अनेक खेळाडू असे पाहायला मिळालेत ना की जे अनेक बाहेरच्या मोठ्या स्पर्धा खेळतात आणि त्या खेळाडूंमध्ये आज आपल्या या संपूर्ण आगाशी वाढवळचे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. ABPL सीझन क्रमांक 2 आपण पाहतोय, जिथे अंतिम दिवसामध्ये आलेली ही स्पर्धा. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 23 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक, कॉल कॉम्बिनेशन चुकलं. या चेंडूवरती आले 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जाऊन पोहोचतंय 24 वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 24 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जरूर चांगलं होतं, मात्र चेंडू बॉडीला भेटल्यानंतर वळण घेत सीमारेषा पार. ABPL चौकार. आमचा नाद करायचा नाही, आमच्या वाटेला जायचं नाही. धावसंख्या 28. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मुंबई इंडियन्स वाले आमचा नाद करायचा नाही. यावेळेसचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर धाडून दिलाय. विकेट क्रमांक 4चं बटन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या एकंदरीत 28. विजयासाठी आवश्यकता 29. चला यानंतरची होणारी मॅच VS लेजेंड्स विपक्ष चिमाजी वॉरियर्स. महत्वपूर्ण मॅच या स्पर्धेतील. VS लेजेंड्स आणि चिमाजी वॉरियर्स दोन्ही संघ कर्णधार या चला मी विनंती करतो माननीय श्री मनीषजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. चिमाजी वॉरियर्स आणि VS लेजेंड्स या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. राईट क्लिक कॉल केला गेलाय. MCC आलाय. महत्वपूर्ण मॅच आहे ही. मॅच जिंकाल क्वालिफाय व्हाल. ही मॅच जर पराभूत झाला तर इथून घरचा प्रवास पकडावा लागेल. काय रणनीती असेल आणि काय निर्णय घ्याल? निर्णय बॅटिंगच असेल. आमची नॉर्मल रन आम्हाला 40 अबाव 45 पर्यंत आम्ही चेस करायचा टार्गेट करू. आमचा निर्णय महत्वपूर्ण घेतला. प्रथम बॅटिंग बॅटिंगचा निर्णय घेतला. एकंदरीत या स्पर्धेला पाहता तुमची आता महत्वपूर्ण मॅच आहे. प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. गोलंदाजी चांगली राहिली आहे. एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि संपूर्ण संघाबद्दल काय म्हणाल? स्पर्धेबद्दल तर बोलू शकत नाही, कारण आम्हीच MCC वाले आहेत आणि स्पर्धा तर आमची ही 2रं वर्ष आहे. त्याच्यासाठी आम्हाला चांगले चांगले स्पॉन्सर भेटतात. 9 टीम आहेत आणि संघमालक पण आमचे सर्व चांगले आहेत, म्हणून 1 नंबर परवा आहे. नाणेफेकीचा कौल तुम्ही कॉल केला होता. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने राहिला नाही. जिंकला असता काय निर्णय असता? बॉलिंगच करली असती. मनासारखं झालंय. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रन्स मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. VS लेजेंड्स आणि चिमाजी वॉरियर्स या 2 संघांच्या दरम्यानची मॅच. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम चिमाजी वॉरियर्स संघाने आणि महत्वपूर्ण एका मॅच मध्ये प्रथम फलंदाजीचा एक धाडसी निर्णय त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. चला मी विनंती करतो माननीय श्री चंद्रकांतजी वर्तक साहेब, आपण जिथे कुठे असाल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय.
त्यांच्यातर्फे आपल्याला या स्पर्धेसाठी जनरेटरचं विशेष सहकार्य राहिलंय. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस पहा अपील उचलून धरली आहे, विकेटचं पतन, मोठा धक्का लागतोय टीम विनेस्टा संघाला. ज्या खेळाडूने पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा गाजवली होती तोच खेळाडू प्रितेश वर्तक मैदानाच्या बाहेर. चाहिए झुकाने वाला यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एक धावेसाठी चाललाय. एकेरी धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली होती. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळतीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे पाहायला मिळतो. धावसंख्या एकंदरीत विचार करता स्कोर कार्ड वरती 6 पाहायला मिळाली आहे. यावेळेचा चेंडू टॅप केला गेला, गॅप मध्ये चाललाय. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरी धावसंख्या पुढे सरकत असताना एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीस अखेरीस धावसंख्या 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. यावेळीचा बॉल दुरून ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. या चेंडूवरती आले एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचते 8 वरती. यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. दोन धावा असतील या चेंडूवरती. दुहेरीने धाव फलक पुढे सरकले जाऊन पोहोचतोय 10 वरती. आता विजयासाठी 16 चेंडू आणि 19 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. रनआउटची संधी निर्माण झाली आहे, मात्र सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचत असताना आपण पाहिलं बॅटरला जिथे धावसंख्या एकंदरीत आता स्कोर कार्ड वरती जोडली जाते. 1-1 फॉर 1, 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळीचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरी धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 12 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी 17 ची आवश्यकता. यावेळेचा चेंडू पहा, बॅटचा फेस लवकर क्लोज केला. बॅटची आउटसाइड एज लागत असताना या चेंडूवरती आले एक धाव. एकेरी धाव संख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये 13 वरती. विजयासाठी 13 मध्ये आता 16 ची आवश्यकता. 13 चेंडू 16 ची आवश्यकता. शेवटचा चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये चाललाय. या चेंडूवरती देऊन गेलाय 2 धावा. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचताय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या एकंदरीत 15. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला, मागे चाललाय. एकच धाव असेल या चेंडूवरती. पंच डिसिजन कळवायचा या चेंडूवरती. केवळ एक धाव.
11 मध्ये आता 13ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती ध्रुवला आपण पाहतो. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला मागे चाललाय. अजून एका चेंडूवरती एक धाव आली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपण पाहतो धावसंख्या एकंदरीत 17 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये. आता 10 मध्ये 12ची आवश्यकता. यावेळेस सावध पवित्रा पुन्हा एकदा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चेंडू चालला गॅपमध्ये एक धावेसाठी. धावसंख्या सातत्याने या षटकामध्ये एकेरीने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 18 वरती जाऊन पोहोचतीये. उर्वरित चेंडू 9 आणि बनवायच्यात आता 11. चला मित्रांनो, ज्या कोणी रस्त्यावरती मित्रांनो गाड्या पार्क केलेल्या आहेत, वाहतुकीसाठी तिथे प्रॉब्लेम येतात, गाड्या थोड्या बाजूला पार्क करा किंवा खालती पार्किंग केलेली आहे, गाड्या खालती घेऊन या प्लीज. रस्त्यावरती बाईक्स पार्क करू नका, वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय. यावेळेसचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजांच्या मार्फत पाहायला मिळाली आहे. आता 8 मध्ये बनवायच्या 10. धावसंख्या एकंदरीत पोहोचतीये ती 19 वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. रनआउटची संधी, मात्र या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. कोणती धाव या चेंडूवरती अर्जित केली नाहीये. उर्वरित चेंडू 7. आता विजयासाठी आवश्यकता 10 धावांची. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक कंप्लीट केली गेली आहे. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. षटक समाप्त. एका षटकाचा खेळ उर्वरित, जिथे विजयासाठी आता 9ची आवश्यकता. आकाशीचा नाद रंगलाय खेळ जिंकणार हे मैदान. वादळा परी फटके चेंडू सीमे पार. AVPL आगाशी वाडवाल प्रीमियर लीग AVPL चषकावर नाव AVPL AVPL जोशात या AVPL AVPL विजय आमचा AVPL AVPL. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. गॅप मध्ये चाललाय. या चेंडूवरती आली एक धाव. यावेळेस चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न बॅकफुटला येत असताना या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी खराब पाहायला मिळाली. येस, फलंदाज बाद होत असताना एकेरी दुहेरीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. चला मित्रांनो, पंचांचा निर्णय अंतिम राहील, वाद घालू नका. या चेंडूवरती आली एक धाव आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. आकाशीचा नाद रंगलाय खेळ जिंकणार हे मैदान. वादळा परी फटके चेंडू सीमे पार. AVPL आगाशी वाडवाल प्रीमियर लीग AVPL चषकावर नाव AVPL AVPL जोशात या AVPL AVPL विजय आमचा AVPL 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 चषकावर नाव AVPL AVPL जोशात या AVPL 4 चेंडू आणि 7ची आवश्यकता. न्यू बॅटर निहार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4 मध्ये आता 7ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला आलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकच आली या चेंडूवरती.
3 मध्ये 6ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण तेजस यांना पाहतो, ज्यांनी 10 चेंडू फेस केलेत आणि 10 धावा आता त्यांच्यापर्यंत बॅट मधून आल्यात. यावेळेस चेंडू ऑन साइडला केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. या चेंडूवरती आली 1. आता उर्वरित चेंडू 2 आणि विजयासाठी 5ची आवश्यकता. दोन चेंडू आणि विजयासाठी आता 5ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येत असताना खेळत गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न. 2 आल्यात या चेंडूवरती. उर्वरित चेंडू 1. आता विजयासाठी बनवायच्या 3. कंपल्सरी चेजिंग या स्पर्धेचा नियम. या चेंडूवरती तुम्हाला 3 धावा किंवा चौकारच खेळावं लागेल. 2 आल्यात तर सामना कंपल्सरी चेजिंग या नियमाप्रमाणे टीम लेबर्टो इंडियन्सच्या बाजूने जाईल. या चेंडूवरती विजयासाठी तुम्हाला चौकारच खेळावं लागेल. कंपल्सरी चेजिंग या स्पर्धेचा नियम आहे. मी दोन्ही संघांचं लक्ष वेधतोय. एक चेंडू आणि 3ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला निहारला पाहतोय, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, 3 धावा बनवल्यात. 1 मध्ये 3. शेवटचा चेंडू. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येत असताना चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. निनाद राऊत हे तिथे उपस्थित होते. चेंडूवरती आली केवळ आणि केवळ 1 धाव आणि विजय प्रस्थापित करत असताना टीम लेबर्टो इंडियन संघ ठरला या सामन्याचा विजेता. ओ हो 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 आगाशीचा नाद रंगलाय खेळ जिंकणार हे मैदान वादळा परी फटके धन्यवाद चेंडू विजय. सीमे चला अनिकेत, या प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपणास दिला जाईल. चला अनिकेत, या प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपणास इथे दिला जाईल. चांगला खेळ आपल्या मार्फत पाहायला मिळाला. हे आपण पाहतोय एमसीसी क्रिकेट क्लब आगाशी आयोजित आगाशी वाडवळ प्रीमियर लीग सीझन 2 आणि सीझन 2 चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो. चला अनिकेत या. चला मी विनंती करतो मान्य श्री सुरेशजी कवळी साहेब, आपणा शुभ हस्ते अनिकेत यांना प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यात यावा. रवी राऊत इलाइट